नमस्कार, मी कीर्तीला. तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे आज आम्ही जाणार आहे आगमनला, परेल वर्कशॉपला. इकडे आम्ही जाणार आहे आज आगमनला, तुम्ही बघू शकतात. आणि पुढे आता आम्ही जाणार आहे, माझे मित्र पुढे चालतात आहे. एक घरी आता आहे तो आता आम्ही बघणार आणि आता आम्ही पुढे जाणार आहे. तुम्हाला नंतर ब्लॉगमध्ये दाखवलं अजून. आता चला. हा बघा, आता एक माझा मित्र इथे भेटला. आता हा आपण जातो माझ्यासोबत. बोल बाबा. आता आम्ही चाललो आहे परेल वर्कशॉपला. गणपतीचे आगमन चालू आहे, ते बघायला चाललो. आपला तो अजून कोण कोण आहे बाबा? अजून आहेत 3-4 जण आहेत. एक इथं क्लास करणार, अजून एक आहे इथे येतो आहे आणि एक इथे आहे आपल्यासोबतच आहे. तो पण आता जातोच आहे. आम्ही आता पुढे बघा, तुम्हाला अजून वाढतो. तिकडे येऊन तुम्ही शोभा वाढवा. इथे आता पुन्हा मस्त कार्यक्रम होणार आहे. त्याला माझा ब्लॉग पण दाखवतो तुम्हाला. आणि माझा ब्लॉग कंटिन्यू असेल, टेन्शन नको घ्यावा तुम्ही. मी तुमचा कीर्तीला. आता एक मला आहे ना भेटला आहे मित्र. तो बघा त्या ठिकाणी याच्या ट्युशनवरनं आलेला आता. रस्ता क्रॉस करता येतात मला. तुम्ही माझा ब्लॉग नंतर पण बघितला असेल तो रिसॉर्टचा. आता बघा आम्ही रस्ता सुद्धा क्रॉस करतात आहे या खास यासाठी. हा बघा, हा एक आमचा मित्र. हा बघा, हा एक तुम्हाला माहिती आहे कोण आहे. तुम्हाला हा माहिती आहे. मागाच्या ब्लॉगचा गेल्या वर्षीच्या ब्लॉगमध्ये बघितला असेल ना त्याला. रिसॉर्टचा ब्लॉग आपण चाललो आहे रोल ह्याला परेल वर्कशॉपला. आता आज मित्र बाकी आहे आमचा. तो यायचा त्याच्या येऊन दाखवणार आम्ही तुम्हाला बाकीच्या नंतरच्या ब्लॉगमध्ये. हा बघा, अजून एक मित्र यायचा बाकी आहे. अजून एक मित्र यायचा बाकी आहे. कोण? वाणी. वाणी इथे आता आम्ही आहे तिकीट काउंटरवर. आम्ही आमचे तिकीट काढली तर आहे, पण माझे सोबत आणि आहे मित्र भावेश, त्याची तिकीट काढली आणि हा जो येतो आहे त्याची तिकीटच नाही. असा पैशाचा जरा लोचा आहे. हे लोक शहाणे. हा, या लोकांनी पैसे काढले. मला कोणी असं काय बोललं नाही पैसे काढा हे काढा. मी पहिले पैसे घेऊन आलो असतो ना. तो शहाणा आहे. तो विधान पुढे करून तो शहाणा आहे. बसला ना बहिणी कॉल कर, या लोकांनी तिकीट घेऊन यायचे. तिकीट काढलीस की नाही? हा काढलीस ना. आता चला आता काय पालखी आणू. तिकीट पकडलं ना. हिला दे. हा आमचा ओनर. हिला सगळ्यांकडे घेऊन जाईल. हा जोगेश्वरीला 2 नंबर प्लॅटफॉर्म आहे, बघू शकता तुम्ही. आम्ही सगळे आता जातात आहे आणि ही आमची गँग आणि अर्धे गेले पुढे गेलेले गँग. आणि हा सगळ्यात बटला पहिले. आम्ही सगळ्यात पहिले हिला चढवणार आहे ट्रेनमध्ये, कारण की हा हरवला ना तर आमचे घरी वांदे लागणार आहे म्हणून. ए काढू. आता आम्हाला ताण लागले आहे. पाणी विणी घेतात आहे आम्ही. कितीची आहे रे बॉटल? 15 रुपये आहे. 15 रुपयाची. 10 रुपयाची 15. काहीतरी खायला घे ना. हा गाजर घे. ले लो क्या भाई गाजर. परेलचा महाराजा बघायला चाललो आहे. त्याच्यानंतर लालबागचा राजाचा मंडप बघणार आहे. समजलं. परेलचा राजा पण आपण बघू शकतो. बघूया, हे लोकांवर आहे. हे लोक जाणार तेव्हा आपला डिपेंड आहे. हां बरोबर बरोबर. आणि हे बघा, हे आमची गँग जाते ती फटाफट जाते एवढं. सर्वांना मी आणतो फक्त एकत्र, हां बाकीचे हे करतात.
डायरेक्शन आहे आमच्या. हां सर्व माहिती आहे, परेल लालबाग सर्व माहिती. आता तुम्हाला अजून पुढे दाखवतो मस्त व्ह्यू आणि तुम्ही तिकडे आणि अरे शोभा येऊन वाढवा. आज खूप आणि गणपतीचे आज आगमन तारीख आहे. आगमन भरपूर आहे. खूप आहेत, 20 आगमन आहे काय. उद्या पण आपण येणार आहे. उद्या चिंतामणीचे आहे आणि जोगेश्वरी चिंतामणी ना, हे दोन आहे. आपण दोन्ही मूर्त्या दाखवू. हां चला. परेलच्या महाराजा आहेत माझे मित्र इकडे आलेले. क्या बाय क्या बोल रहे? नहीं वो ब्लॉग बना रहा ब्लॉग, यूट्यूब पे आएगा, यूट्यूब पे. हाँ आप भी आएगा, हाय बोलो. हाय हाय चलो बाय. तर इथे आम्ही आता आलेले माझे मित्र आलेले परेलच्या महाराजा आहेत. कोण कोण आले? ते आलेले आमच्या कॉलेजमधलेच होते, 4-5 जण आलेले. आम्ही नव्हतो, आम्ही जरा दुसऱ्या गणपती डेकोरेशन आणि आमच्या ह्याच्यात पण चालू आहे ना, ते आम्ही करत होतो म्हणून जरा आम्हाला टाईम नाही भेटला. पण इथे डेकोरेशन एकदम क्लीन आहे सर्व. आता आम्ही तेच बघायला जाणार कसं डेकोरेशन आहे, तुम्हाला पुढे आता दाखवतो. हा ब्लॉग कंटिन्यू चालू आहे, आता तुम्ही बघत राहा. आणि तिकडे जरा येऊन शोभा वाढवा. आता बोलतो किती गणपती निघाला बोल जरा. कमीत कमी 20-21 निघतील गणपती आज. आणि आता तुम्हाला फ्रंट दाखवतो, थांबा. मंडप आहे तिथे बोलले मूर्ती नको दाखवून, ढाकले पूर्ण मूर्ती. ते बोलले आगमनला डायरेक्ट 6 वाजता. गणपती सगळे किती वाजता येणार आहे? 7च्या अगोदर येणार. ते बोलले पूर्ण मूर्ती ढाकली आहे, आपण आता बघू नाही शकत ती मूर्ती. आता आपण दुसरे गणपती बघायला जातो एकदा आगमनला डायरेक्ट. हे बघा अजून इकडे मित्र चालतात आहेत. ते इडे जरा थांबा दाखवतो तुम्हाला. एकच वन वे आहे म्हणून जरा गाड्यांचा. इथे पण जर वाटतं ते गणपती बसलाय समोर. आम्हाला दाखवतो तुम्हाला. फोटो आहे तुझ्याकडे? हा आहे ना. आम्ही ना जेव्हा गेलेलो ना ते मित्र लोक तेव्हा काढलेला. हा तिकडे गणपती आहे असं, हाच आहे पूर्ण तिथे मंडपामध्ये हाच तो गणपती आहे. तुला कसं मिळालेलं आहे बाबा? मित्र गेलेले ना, त्या लोकांनी मला सेंड केला. सेंड केला काय? हां आता जातो तर पुढे. वेदांत अजून किती लांब आहे वर्कशॉप? चालत राहा 5 मिनिटं. त्याला अजून माहीतच नाही कुठे वर्कशॉप आहे. आम्ही इथे थकलो आहे, जाम थकलो. इकडे गाडी चालवते लय लांब पाहिजे, लय लांब आहे. हे हा लोकांना माहिती नाही. जवळ अर्धे पुढे गेले. 10 मिनिटं बघू शकता तुम्ही. आता या बारक्या गल्लीतून पाठवतात आम्हाला. इथे काय एकदम खुल्लं आहे. नाश्ता पण नाही. कुठे आहे? हा बघा, हा त्याला गेट हार्दिक स्वागत करून लिहिलेलं आहे, तुम्ही बघू शकतात. आता आम्ही आतमध्ये जातोय. आगमन आहे वाटतं. आगमन आहे वाटतं असं. बोला पेन बघा. ही ट्रक आहे. आता मी आतमध्ये जातोय. बघा तुम्ही बघू शकतात, हा गणपती आहे. इथे आम्हाला दाखवायला एंट्री नाही, आम्ही लपून दाखवते. हा बघा सेपरेट रूम. तो बघा गणपती तिथे. इथे मोठी आले मूर्त्या, चांगल्या गणपती बघा इकडे. मला वाटतं शो आहे काय ते बघा. बघा मूर्त्या बघा इकडे, काय काय सजावट, काय रंग देतात इकडे. इकडे फिनिशिंग पण चांगली आहे. आम्ही जरा अजून पुढे जातोय. हे बघा गणपती काय चांगले आगमन आहे. आज आगमन पण होणार आहे बघा. या गणपतीचं आगमन होतं बघा तुम्ही. मला आवडलं, तुम्ही प्रेमाने या बोलतो मला या गणपती या पुढे. ही गणपती आहे ना, लय आवडले खूप, म्हणजे खूप मला ही गणपती आवडले. खरं तर ह्या लोकांचं हे मानायला पाहिजे, कारण की हे लोक दिवस रात्र
आपल्यासाठी हे करतात. म्हणजे स्त्री पण कलर मारताय हा. दाखवते का तुम्हाला. इकडे एक अजून काम चालू आहे गणपतीचं. इथे सर्वात मोठे मोठे गणपती आहेत. तुम्ही या एकदा आणि इथे भेट द्या. लय चांगले चांगले गणपती आहेत, खूप छान. अरे मस्त भावा. आता आपण गणेश संकुलला जाणार आहे याच्यानंतर. कलर कसे वाटले इकडचे. कलर मूर्तीची डिटेलिंग आहे ना एकदम. सगळे तुम्हाला मूर्ती दाखवते. हा मूर्तीचे डायमंड वर्क बघा फक्त. एक एक मूर्तींचे डायमंड वर्क जे केले आहेत ना एकदम डिटेलिंग डोळ्यांपासून. इकडे 3 मूर्ती एकसारखी आहे. तिकडे 3 मूर्ती आतमध्ये सेम पॅटर्न 3 आहे. आपल्याला एक मूर्ती जी आवडली एकाच पॅटर्नची तर ती दुसरी मूर्ती अवेलेबल पाहिजे असेल तर इथे अवेलेबल होती. आणि ते बघा तिकडे पण एक काय कलर केलेले आहे ते बघा. आपण उद्या येणारच आहे. उद्या परत काय उद्या परत चिंचपोकळीचा चिंता आहे. चांगलं आहे. आणि टी शर्टचं पॅटर्नचं दाखव पाटील वाशीचा राजा. गणपती बघा मित्रांनो. हाय, इथे सर्वच चांगले गणपती आहेत. असं बोलू नाही शकत आपण करून एक गणपती चांगला आहे. हा तर सगळ्यात चांगला मला. तू बोल जरा आता काय. हे गणपती इकडे आम्ही आलो आहे लोणपरेला वर्कशॉपला. इथे चांगले चांगले गणपती मोठे मोठे मूर्ती आहेत. ह्याच्या पाठी पण मूर्ती आहेत. आज 1-1.5 वाजता आगमन आहे एका गणपतीचं. तो आता तिथे रेडी होत आहे. दाखव त्याच्यात कुठे. चला मी तुम्हाला दाखवतो कोणून कुठे आहे ते गणपती. तर हा जातोय बघा गणपती बघायला. या गणपतीचं आगमन आहे आज 1:30 वाजता. तो आहे आता आम्ही बघा इथे ना एक कुठला तरी हा प्रिन्स ऑफ चेंबूर. एकदम चांगला डीजे आहे. लाईटिंग बिटिंग आहे. सर्वच आहे एकदम चांगलं आहे मस्त. मला वाटते गणपतीसाठी जो उद्या येणाऱ्या गणपतीसाठी आताच डेकोरेशन करून ठेवतात वाटतं. इथे लाईटिंग लावत आहेत आणि इथे एकदम चेंबूरचा एकदम चांगलाच आहे. आणि हे बघा इथे पूर्ण सेटअप लावत आहे. वाशीच्या गणपतीसाठी वाटते चेंबूरच्या काका. त्यामधला अच्छा थँक्यू. किती वाजता काका आगमन होणार आहे आगमन किती वाजता. आता माहिती नाही. आता इथून आतमधून गणपती येतात. इथे दोन्ही आम्हाला आता तिकडे जाऊन देत नाही आतमध्ये. आता गणपती हा निघतोय. तुम्ही बघू शकता हा गेट बंद आहे. आता पूर्ण गेट बंद आहे. आम्हाला आतमध्ये जाऊन बघून गणपती बघून देत नाही. इथे आता बँजो पार्टी लागले इकडे बघा. हा गेट आहे. तर कसं आम्ही बघतात आहे होलमधनं. आणि हा आला जरा आम्हाला भूक पण लागली जरा. आम्ही काही खाल्लेलं पाणी प्या. गणपती निघालेला आहे. तर समोरचा तो गणपती येतो तुम्ही बघू शकता. तुम्हाला दाखवतो. आणि हा समोरचा गेट आहे तो खुललेला आहे. मात्र मला दाखवतो. हा जो गेट आहे तो हा खुललेला आहे. समोर गणपती येतो तिकडनं.
हे मित्रांनो कसे आहे तुम्ही सगळे. मी आत्ता घरी आलो 6:30 वाजलेले आहे संध्याकाळचे. आता मी घरी आलो तिकडनं जाऊन लई मजा आली, नाचले बिचले आम्ही. ते नाचताना त्याचा ब्लॉग दाखवू नाही शकत, म्हणजे काढलंच नाही मी, असं बोलतो मी ब्लॉग. आणि माझे मित्र लोक बोल ना 20 आगमन आहे यावर्षी 20, आणि आज तारीख 30 आगमन आहे, म्हणजे 30-20 कसे आगमन बोललेले माझे मित्र लोक. पण ते आहे ते उद्या परवा आहे, तर अर्धे निघणार आहे आज. ते 9, 10, 11, 12 असे 1-2 वाजता निघणार आहे. पण एवढा वेळ तर आम्ही थांबू नाही शकत, कारण की दुपारी 1 वाजता आम्ही इकडनं निघालेले. आमच्या घरून पण आता फोन येत होता आमच्या, कधी येणार. बोललो हा येणार आता एवढा वेळ. आणि व्हिडिओला माझ्या लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, वेळ लाईक करा. ती घंटी असते ना ती वाजवा फक्त, बस मित्रांनो. आणि बाय.